नुकताच क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालंय. सुदामदादा पष्टे, त्याचबरोबर ऋषीदादा कुर्ले आणि साहिलदादा भोंडिवले या मान्यवरांना विनंती आहे या आपण मंचावरती. आपलंही सरस स्वागत आहे. चला मॅच ऑन करा. अभय वेळ का करताय? दिनेश अँड ऑल टीम, जय बजरंग बांगरपाडा. गेम इज ऑन. पहिला बॉल मिस टाइम स्ट्रोक, बॉल हवेत, झेलची संधी आणि तिचा स्वीकार झाला नाही. कॅच ड्रॉप. यश गवळीला मिळते जीवनदान आणि या 2 धावेसोबत सध्या जनमान पाटगाव क्रिकेट संघाचा डाव सुरू होतोय. साधा सोपा सहज झेल आता बंटीकडून सुटलेला आहे, मात्र त्या मोबदल्यात जीवनदान आणि मिळतात त्या 2 धावा यश गवलीला. या 2 धावेनेशी मात्र खातं खुलं होतं जनमान पाटगावचं. यावेळेला क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, लाईन येते चांगली आहे. फसवा चेंडू होता, ऑफ कटर होता. लेफ्टी बॅटरसाठी टप्पा पडल्याबरोबर थोडी हरकत करत निघाला थेट यष्टी रक्षकाच्या दिशेनं. 2 धावा पहिल्या बॉलवर, तदनंतर डॉट बॉल. कॅश प्राईज कुठल्याही पद्धतीचं स्वीकारलं जाणार नाही. आता सूचना आयोजकांची आलेली आहे, नो कॅश प्राईज अँड नो अनाउन्समेंट. ही सूचना सर्वांनी लक्षात घ्या. आता मॅच टू मॅच आम्हाला फोकस करायचं. शॉट थर्डमॅनला बॅकअप आलाय, बरोबर मिडल आणि लेगस्टिक वरून निघालाय बॉल थेट यष्टी रक्षकाच्या दिशेनं. बॅक टू बॅक सेकंड डॉट बॉल आता आलाय. एक सूचना आहे, आता कुठल्याही पद्धतीचं कॅश प्राईज अनाऊन्स होणार नाही. जर तुम्हाला एखाद्या खेळाडूला कॅश प्राईज द्यायचं आहे तर जेव्हा सामनावीर पुरस्कार आपण जाहीर करतो त्यावेळेला येऊन तुम्ही तुमच्या स्वहस्ते स्वखुशीने द्या. बॉल तयार. अभय यावेळेला हुक केलाय, शॉर्ट फाईन लेगला बीट केलंय, डीप मध्ये चाललाय बॉल. डीप फाईन लेग सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. यश गवळीच्या बॅटमधून 4 धावा. चौकारासोबत मात्र सध्या 6 धावा दाफलकावर, 6 ऑन बोर्ड, स्टील 2 टू गो. आता ओव्हर दी विकेटनं तयार होतोय अभय. ओ शॉट ऑफ लेंथ, पुन्हा एकदा शफल झाले, सफल फटका ओव्हर द कीपर रेड. निघालाय बॉल सीमा रेषेच्या बाहेर, सलगचा दुसरा चौकार. दुसरा चौकार आता आलेला आहे. शॉट ऑफ लेंथ. आता पुन्हा एकदा एंड चेंज केलाय तो गोलंदाज अभयनं. यावेळेला समोर लॉफ्टेड हिट, क्षेत्ररक्षक मात्र त्याच्या मस्तकावरती दस्तक देख निघालाय बॉल. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे, कडक हिट, कडक सिक्सर. यश गवळीच्या बॅटमधून 6 धावा. फर्स्ट ओव्हर 5 मिनिटात टाकलेली आहे दिनेश. आता वेळ घेऊ नका, 5 मिनिटात ते षटक तुम्हाला टाकावंच लागेल. धावा बनलेल्या आहेत, 16 षटक सुरू होते. दुसरं दिनेश आलेत बॉलिंग मार्कवर, एका सेंटचा वापर होतोय. चला थोडी घाई अपेक्षित आहे दिनेश आणि त्याचबरोबर पाटील, थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. पाटील 7969 पाटील या टीमला लीड करतायत. मात्र वेळेचं बंधन दोन्ही टीमवर आहे. यापूर्वीच्या सामन्यात जास्त वेळ खर्च केलेला आहे, पण आता या सामन्यात ती दिरंगाई जमणार नाही. षटक सुरू होते, दुसरं दिनेश तयार बॉलिंग मार्कवर. पहिला बॉल बॅकफुटवर गेले, बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक मात्र आले, चांगला प्रयत्न, गुड अटेम्प्ट. तोपर्यंत मिळेल ती फक्त एकच धाव.
दुसरीचा पर्यंत तर सचिननं चालवला होता पण यशनं नकार दिलाय. सिंगल धाबेनिशी सध्या एकूण धावसंख्या दाफलकर अंकित झाली ती 17-17. चांगला प्रयत्न, सिडीज क्लोज टू द बाउंड्री रोप, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवर सिंगल धावा बनलेल्या आहेत त्या 17. यश गवलीकडे स्ट्राईक आहे. 6 चेंडू ज्यांना आता या सामन्यात फेस केलेत, व्यक्तिगत 16 धावेचं योगदान आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आलेलं आहे. चला, वेळ जास्त खर्च होतोय पाटील, स्पीडअप अपेक्षित आहे. आता चांगला बॉल, एक्सप्रेस बॉल, बॅट्समनला फॉलो केलं, शफल लावून खेळण्याचा प्रयत्न होता. येस्टरडेज बरोबर मिडल आणि लेग स्टिकवरून निघालाय बॉल, तो थेट यष्टी रक्षकाच्या दिशेनं डॉट बॉल. धावा 17-17. यावेळेला दिशा दिली स्कोरलेगला फिल्डर, पण त्यांच्या आवाक्याबाहेर निघतोय बॉल. डीप स्कोरलेग सीमा पार, चौकार. चौकारासोबत 21 धावा दाफलकावर. आता लाईन पाहावी लागेल. इट इज व्हाईट बॉल. पंच कन्फर्म करतायत प्रवीण विशे सर. एक अतिरिक्त धाव मात्र त्या ठिकाणी दाफलकावरती जोडली जाईल आणि एक्स्ट्रा धाब्याच्या सोबतीनं सध्या संघ सरकतोय पुढे. जनमान पाटगाव विदाऊट एनी विकेट लॉस, 22 धावा. आता अर्ध्या विकेटवर टाकला, शफल झाले, सफल फटका यश गवलीच्या बॅटमधून. त्याचा पेटन स्ट्रोक, सिग्नेचर स्ट्रोक, ट्रेडमार्क स्ट्रोक, लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे, लॉंग बिग वे, सिक्सर. धाबा दाफलकावर. यश गवलेची स्ट्रेंथ आहे, स्क्वेअर लेग, लॉंग लेग, आणि त्या झोनला जर तुम्ही बॉल द्याल तर तुम्हाला मोबदला मोजावाच लागेल. धावा आपण बघत आहोत बनलेले त्या 28. आणि वैयक्तिक यश गवली या सामन्यात 9 चेंडूत नाबाद 26 धाबेचं योगदान देतोय. पाटील, वेळ होतोय, थोडी घाई अपेक्षित आहे. स्टील 2 टू गो. आता हुक केला बॉल, शॉर्ट फॉरलेगला क्षेत्ररक्षक आणि अखेर आली विकेट. यश गवली माघारी. 28 ला पहिला आदरा. टीम जय हनुमान पाटगाव क्रिकेट संघाला फलंदाज बाद. नवीन फलंदाज कल्पेश मार्के आता बॅटिंगसाठी दाखल होतोय. धावा 28, 28. पहिल्या षटकात 16 धावा, या षटकात 12 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. एक चेंडू अजूनही बाकी आहे. चला, थोडं स्पीडअप अपेक्षित आहे, थोडं फास्ट खेळला दिनेश. 2 षटकं 10 मिनिटात टाकली जाणं बंधनकारक आहे कुठल्याही परिस्थितीत. यावेळेला ड्राईव्ह केलाय समोर, लॉंगॉनचा फिल्डर रोहित आलाय. चांगलं जजमेंट, पण थोडे फंबल. सेकंडचा कॉल नकार दिलाय तो कल्पेशनं. आता सचिनची विकेट डोक्यात आहे मात्र बॅकअप आलं नाही. एकच धाव, षटक समाप्तीची घोषणा. षटकं संपली, 2 धावा बनल्या 29. आणि आता पाहायचं शेवटच्या षटकात किती धावसंख्येपर्यंत मात्र मजल मारेल संघ जनमान पाटगाव. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. शॉर्ट फायनल बंद. सचिन, कल्पेश, जास्त वेळ तुम्ही घेऊ नका.
प्रत्येक बॉलवर तुम्ही एकत्रित येणं गरजेचं नाहीये. मानवला आता तिसऱ्या षटकात बॉलिंग मार्कवर इन्व्हाइट केलंय. 2 षटकात 29 धावा बनलेल्या आहेत. चला जास्त वेळ खर्च होतोय. जे बजरंग बांगरपाडा 2 षटकं बरोबर 10 मिनिटात तुम्ही टाकलेली आहेत. दोन षटकात 29, तिसरं षटक मानव. पहिला बॉल मानवचा. अंपायर सिग्नल बीमर आणि बॉल मागे निघालाय लॉंग स्टॉपला. लक फॅक्टर ऑन होतोय. नो +4 आता येतोय. हा नशिबाचा पंजा. इट्स अ 5 या 5 धावा. नो +4 एक्स्ट्रा 5 धावा, अतिरिक्त 5 धावा आणि एक्स्ट्रा 5 धाब्याने सध्या एकूण धावा संख्या बनली ती 34, 34. नेक्स्ट बॉल असेल आता फ्रीड. तोच इशारा देत आहेत पंच प्रवीण विशेष सर. संधी बनली आहे ती आता बॅटर कल्पेशला. पाहिजे त्या संधीचं कितपत सोनं तो करेल. नो प्लस विथ हेल्प ऑफ बाईज या 4 धावा. टोटल 5 धावा आलेल्या आहेत. नेक्स्ट बॉल फ्रीड. यावेळेला चांगला बॉल खोला टाकला. विकेट किपर बीट. धाव हवी आहे. नॉस्ट्रा करेनला कल्पेश पोहोचलेत. ओव्हर थ्रो मात्र बॅकअप आलंय विथ हेल्प ऑफ बाईज. आणखीन एक सिंगल धाव आता मिळेल आणि सिंगल धाबेनिशी मात्र धावा सध्या बनलेल्या आहेत त्या 35, 35. ओमकार स्पोर्ट्स मानिवली संघ देखील या सामन्याकडे लक्ष वेधून आहे. एक्झॅक्टली कुठला संघ त्यांच्या विरोधात बक्षीसपात्र फेरीच्या सामन्यात खेळेल हा प्रश्न त्यांनाही पडलेला आहे. गोलंदाज तयार मानव. चांगला बॉल गुडलेतवरून हलकासा टॉस होतोय पण लाईन खराब आहे. गाईड लाईनच्या बाहेर चेंडू आपण बघत आहोत. पंच प्रवीण विशेसरांचा वाईट बॉलचा सिग्नल आलाय. एक अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेनिशी धावा बनतायत त्या 36, 36. लॉस ऑफ 1 विकेट. चला जरा जास्त वेळ जातोय मानव. आता पायावर आदळलाय बॉल पण पंचांनी इम्पॅक्ट पाहिलाय. पिचिंग आउटसाइड लेग स्टंप. त्याच कारणासह नकार. लेग बाईकचा सिग्नल. एक अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेनिशी मात्र धावा संख्या एकूण अंकित झाली ती 37, 37. पहिल्या डावाचे 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. पाहायचं किती धावा संख्येपर्यंत मजल मारेल संघ जय हनुमान पाटगाव. 37 आतापर्यंत बनलेले आहेत. यावेळेला खोला टाकलाय. परफेक्ट ब्लॉक होल. परफेक्ट यॉर्कर. संधीच दिली नाही कल्पेश मार्केला हात खुले करण्याची. पहिला बॉल बीमर +4. तदनंतर लेग बायचे एक सिग्नल. वाईट बॉल. आणखीन एक लेग बायचे सिग्नल मात्र तदनंतर हा डॉट बॉल आणि तुर्तास छोटेखानी कमबॅक होत आहे जय बजरंग बांगरपाडा आणि त्या सोबतीनं गोलंदाज मानवकडून. आणखीन एक डॉट बॉल. बॅक टू बॅक सेकंड डॉट. फार लवकर या स्ट्रोकसाठी रिॲक्ट झाले कल्पेश. एक्स्ट्रा धावा जर वगळल्या तर ओव्हरऑल गोलंदाजी चांगली केली ती मानवनं. 2 चेंडू अजूनही बाकी. बॅक टू बॅक सेकंड डॉट बॉल आता आलाय. धावा सध्या स्थिर 37, 37. आणखीन एक बॉल डॉट. आता स्ट्राईक रोटेशनचा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नात कल्पेश माघारी परततोय. रन आउटची विकेट. 37ला दुसरा धक्का. धावा बनलेल्या आहेत त्या 37. कल्पेश 5 चेंडू दोघी एकच धाव बनवून माघारी परतलेला आहे. बॅक टू बॅक तिसरा डॉट बॉल आता टाकलाय तो मानवनं. नवीन बॅटर तुषार नॉस्ट्रॅकर एंडला. तर स्ट्रॅकर एंडला आपण पाहत आहोत सचिनला. पाहायचं शेवट कसा असेल पहिल्या डावाचा.
यावेळेला समोर आक्रमण केलंय हल्ला. एंड इज वेल देन ऑल इज वेल. सचिन धुमालचा हा दमदार, बहारदार, असरदार षटकार. सर्वांना धुलीवंदन आणि त्याचबरोबर होळी पौर्णिमेच्या शुभेच्छा येतात. त्या स्पर्धेचे आपले लाडके आयोजक, त्याचबरोबर मुरबाड तालुका युवा सेना विधानसभा अध्यक्ष आकाशदादा बिराडे यांच्या वतीनं. चला फिल्डिंगसाठी लगेचच उतरा मैदानात. सचिन शेवट जबरदस्त केला भावा. 43 बनलेले आहेत. 44चा पाठलाग सुरू होईल. दुसरा डाव. चला ओपनर्स पाठवा. जय बजरंग बांगरपाडा. खास करून आता दुसऱ्या डावात दिनेशवर नजर असतील त्या अमोलवर. नवीन बॅटर रुपेश दाखल झालेले आहेत. चला बॅटिंग ऑर्डर ही सेट करून ठेवा. जय बजरंग बांगरपाडा ओमकार स्पोर्ट्स मानिवली टीम
आपणही नेक्स्ट मॅच साठी रेडी राहा. 16 चेंडू 43 धाब्याची अजून आवश्यकता. रुपेश नवीन बॅटर दाखल झालाय. पहिला बॉल कॅच ड्रॉप, दिनेशला जीवनदार. दुसऱ्या बॉलवर विकेट. आता रुपेश स्ट्रायकर एंडला. यावलेला समोर लॉफ्ट एडिट. व्हाट अ शॉट. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे कडक हिट, कडक सिक्सर. रुपेश यांच्या बॅटमधून विस्फोट. 6 धावा, षटकार. खातं खुलं होतंय तर सांघिक धावफलक मात्र पोहोचतंय ते 7 या आकड्यावर. शॉर्ट ऑफ लेंथ होता, ऑफटमच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न मात्र तो फसलाय. डॉट बॉल. स्टील 2 टू गो. 7 धावा धावफलकावर. 3 मिनिटं आतापर्यंत 4 चेंडू टाकण्यासाठी वापरात आणलेले आहेत. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. फुल टॉस. आता फिरवलाय, पाठवलाय मिड विकेटला. हवाई यात्रेकरता 1 बॉल ओव्हर दी रोप. येतो तो 4. चौकार. चौकार आलाय. तयारीनिशी संघ दाखल झालाय. जय बजरंग बांगरपाडा जणू काही हेच आता दाखवतोय. फलंदाज रुपेश. चौकारासोबत सध्या 11 धावा धावफलकावर. स्टील 1 टू गो. 13 चेंडू 33 ची गरज आहे. यावलेला कट करण्याचा प्रयत्न. चांगला बॉल, चांगला वेग होता. डॉट बॉल. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाची झाले सांगता. धावा बनलेल्या आहेत त्या 11 आणि आता विजयाचं समीकरण 12 चेंडू 33 धावेची आवश्यकता. चला टीम मॉडेल नकोय पाडगावकर. पहिलं षटक बरोबर 4च मिनिटात टाकून झालंय. मयूर. रोहिदास साळवे आता गोलंदाजीसाठी दाखल होतोय. षटक सुरू होतोय दुसरं. पहिल्या षटकात 11 धावेचा स्टार्ट मिळालाय. मात्र दिनेशला दिलं गेलेलं जीवनदान आता पाहायचंय कितपत बोचणारं ठरेल टीम जनमान पाडगाव क्रिकेट संघाकरता. 12-33. रोहिदास तयार. पहिला बॉल समोर उडवलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक त्याच्या मस्तकावरती दस्तक देत लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे दिनेश यांच्या बॅटमधून हा दमदार असरदार षटकार. पहिल्याच बॉलवर भव्य स्वागत केलेलं आहे. डीजे विशू यांचं देखील आभार आपण व्यक्त करूयात. क्रिकेट विथ द म्युझिक. क्रिकेट बरोबर संगीताचा अद्वितीय आनंद ते देत आहेत. षटकारासोबत सध्या धावा 17-17. यावेळेला बॅकफुटवर गेले. स्क्वेअर कट. बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर उपस्थित. विकेट किपर एंडला. चांगला थ्रो. बॅकअप खराब आहे. सेकंडचा कॉल आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात मॅचची प्राइज विकेट. दिनेश धावातून माघारी परततोय. 18ला दुसरा धक्का. धाव घेण्याचा प्रयत्न तो मात्र अंगलट आलाय. चुकीचं कॉलिंग आणि धाव बादची शिकार. दिनेश माघारी. खऱ्या अर्थानं ही कुबुद्धी सुचली मित्र म्हणेल दिनेशला. फार दूर राहिले विकेट पासून. बाद होत आहेत. प्राइज विकेट आली आहे. 18 धावा दाफलकावर. धक्का बसलाय दुसरा. चला नवीन बॅटर लगेचच पाठवा. रोहित आता बॅटिंग साठी दाखल होत आहेत जे असतील स्ट्रायकर एंडला. विजयाचं समीकरण या मॅच मध्ये 10 चेंडू बाकी आहेत आणि 10 चेंडूत अजूनही आय थिंक विजया करता आवश्यकता दी 26 धावेची. 10 चेंडू 26 धावा हे समीकरण. चला पाटगावकर. थोडी घाई अपेक्षित आहे. मयूर अँड ऑल टीम.
थोडं फास्ट क्रिकेट खेळा. चला कल्पेश, थोडी घाई करा तुम्ही. कल्पेश, उद्या आमची आयोजक समिती पहिल्याच सामन्यात इनॅक्शन असेल, त्याच कारणास्तव आज जितकं लवकरात लवकर शेड्यूल कव्हर होईल तितका आराम आमच्या मॅनेजमेंट कमिटीला मिळेल. $1500 ओपनिंग आहे एसीडी आणि 2000 बॉलिंग विथ बॅटिंग आणि ₹500 फक्त बघ्याची भूमिका. चांगला बॉल, विकेट जशी कॅरी झाली आता मोमेंटम शिफ्ट होतो जनमान पाटगावच्या बाजूनं. परफेक्ट वाईड यॉर्कर टाकलाय रोहिदास साल्वेनं. रनअप या गोलंदाजाचा कमी आहे परंतु नेहमीच ॲक्युरेसी त्याच्या माध्यमातून आपण बघत आहोत. 9 चेंडू 26. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल, परफेक्ट खोला टाकलाय, परफेक्ट बुंदा. बॅक टू बॅक सेकंड डॉट. 8 चेंडू आता 26 धावेची गरज. 8 चेंडू 26 धावा. फुल टॉस डीप होतोय, अपील, पण थ्रो कोण कलेक्ट करेल? गोलंदाज तर अपील करत राहिला. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आहे, 2 धावा बनलाय. तिसरीचा प्रयत्न आणि आणखीन एक फलंदाज धाबाद. रुपेश आता धाबाद होतोय. लेग बायच्या 2 धावा, 20ला तिसरा धक्का. सात चेंडू 24 धावा, म्हणजे 7 पैकी 4 बॉल हे बाउंड्री लाईनच्या बाहेरच पाठवावे लागतील. ओ कट करतायत, चांगला स्ट्रोक, मात्र क्षेत्ररक्षक उपस्थित. एकच धाव. ओव्हरची झाले सांगतात शेवटच्या षटकात आता सामना 6 चेंडू, आवश्यकता ती 23 धाब्याची. 6 चेंडू 23 धावा. एस के दत्तादादा डोंगरे, माधुदादा मार्के, विनंती आहे या स्टेजवर. सहा चेंडू 23 धावा हे समीकरण. चला मयूर मार्के सर, थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. 2 षटकं बरोबर 10 मिनिटात टाकलेले आहेत. 6 चेंडू 23. ललित गवली ट्रम्प कार्ड आजच्या दिवसात, ज्यांना प्रभावशाली कामगिरी केलेली आहे, आता गोलंदाजीसाठी दाखल होतोय. ओमकार स्पोर्ट्स मानिवली टीम विथ ऑल स्क्वॉड. आपण मेन स्टेजच्या समोर यायचं मित्रांनो, सूचना लक्षात घ्या. 6 चेंडू 23. रुपेशकडे स्ट्राईक आहे, त्याच्यासोबत राज देतोय. 6 चेंडू 23 धावा. मॅच इज स्टील ऑन. सामना अजूनही संपला नाही, काही घडू शकतं, मात्र ललितनं आज प्रभावित केलेलं आहे. पहिला बॉल चांगल्या वेगानं टाकलाय, राऊंड विकेटनं चांगला अँगल बनवलाय. येस इट इज डॉट बॉल. गुडलेनचा चांगला वापर होतोय. डॉट बॉल. 5 चेंडू आता 5 चेंडूत विजयासाठी 23 धावेची आवश्यकता. 5 चेंडू 23 धावा. यावेळेला सॉफ्टवेअरनं कट केलाय बॉल. सिंगल डबलला मात्र काही होणार नाही. आता हे तर निश्चित झालेलं आहे. सिंगल धावेनं बनतायत त्या 22 धावा आणि अजूनही 4 चेंडूत 22 धावेचीच गरज आहे. 14 चेंडू 22 बनलेले आहेत. 4 चेंडू अजूनही 22 धावेची आवश्यकता. 4 चेंडू 22 धावा. राजकडे आता स्ट्राईक आहे, एअर स्ट्राईक त्याला करावी लागेल. मिस टाइम स्ट्रोक बॉल हवेत. मिड ऑफला जज करतायत सचिन आणि कॅच ड्रॉप.
फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये आज नाखुश कामगिरी झालेली आहे जनमान पाडगावची. हे आता टीमच्या पाठीराख्यांनी मान्य केलेलं आहे. 3 चेंडू 21 धावा. आव्याका बाहेरचं समीकरण आहे. 3 लिगल बॉल. जनमान पाडगाव क्वार्टर फायनलमध्ये दाखल होईल, पण त्यासाठी मेहनत घ्यावी लागेल, प्रयत्न करावे लागेल ललितला. 3 चेंडू 21. खाली राहिलाय बॉल, चाललाय थेट एसटी रक्षकाच्या हातात. डॉट बॉल. दोन चेंडू आता 21 धाब्याची आवश्यकता. औपचारिकता फक्त शिल्लक आहे. फॉर्मॅलिटीज टू बी कम्प्लिटेड. यावेळेला ड्राईव्ह केल्या बॉल लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित. एकच धाव. शेवटचा 1 चेंडू. आता 20 धाब्याची गरज. खेळाडू कक्षामध्ये थोडी शांतता राखा. आयोजक समितीची सूचना आलेली आहे. 1 चेंडू 20. फक्त आता औपचारिकता बाकी आहे. शॉर्ट बॉल समोर स्ट्रोक ऑफर केलाय. सेफ शॉट. लॉंग ऑफला बॅकअप. 1 धाव. सामना संपतोय आणि या सामन्यात दमदार विजय प्रस्थापित करत जनमान पाटगावनं गाठली आहे ती बक्षीसपात्र फेरी आणि त्यांचा सामना होईल तो ओमकार स्पोर्ट्स मानिवली विरुद्ध.